नमस्कार इतिहास मित्रांनो। खींचो न कमान को न तलवार चलाओ, जब दीवार मुकाबिल हो तो तोफ चलाओ। अर्थात भक्कम भिंतीचा अडथळा दूर करायला धनुष्यबाण, तलवारी इत्यादी चालवून उपयोगच नाही। भिंती उद्ध्वस्त करायला तोफच वापरली पाहिजे। मग ही भिंत एखाद्या किल्ल्याची मजबूत दगडी भिंत असो, भक्कम लाकडी दरवाजा असो की रणमैदानातील शत्रू सैनिकांची मजबूत फळी असो, तोफेच्या गोळ्याच्या दणक्याने समोरच्या कसल्याही अडथळ्याच्या चिंधड्या उडवून युद्धात विजय मिळवण्यात सिंहाचा वाटा असतो तो तोफांचाच। थेट शिवपूर्व काळापासून ते सध्याच्या काळातील बोफोर्स सारख्या तोफांची करामत आपल्याला माहितीच आहे। विविध प्रकारची संहारक मिसाइल्स म्हणजे क्षेपणास्त्रे आणि उपग्रह म्हणजे सॅटेलाइट, अंतराळात घेऊन जाणारे रॉकेट्स ही देखील तोफांचीच बदललेली रूपे आहेत। जगभरात आणि भारतात देखील तोफांचा वापर युद्धामध्ये मध्ययुगामध्ये सुरू झाला। इसवी सन 1300 ते इसवी सन 1820 हा 500 वर्षांचा कालखंड हा मध्ययुगीन काळ म्हणून ओळखला जातो। यातील इसवी सन 1650 ते इसवी सन 1820 हा काळ म्हणजेच भारताच्या इतिहासातील आपल्या मराठेशाहीचा काळ आहे। तर तोफांचा वापर सुरू झाल्यापासून जगभरात आजवर जितक्या तोफा बनवल्या गेल्या त्यातील एका अजस्त्र तोफेची सर्वांगीण आणि सविस्तर माहिती आपल्या या चॅनलवर सादर होत आहे। महत्त्वाचे म्हणजे ही तोफ जगभरातील सर्व तोफांच्या मध्ये सर्वात वजनदार आणि महाकाय अशी आहे। तुम्ही ओळखलेच असेल, जगभरात सुप्रसिद्ध असलेली ही तोफ म्हणजे कर्नाटकातील विजापूर शहरातील मुलुख मैदान तोफ। हिचे मूळ नाव मलिक ई मैदान म्हणजे मैदानाचा मालक किंवा राजा असे आहे। तोफ हा शब्द स्त्रीलिंगी धरून आपण हिला म्हणू शकतो रण मैदानाची राणी। मलिक ई मैदानपेक्षा मुलुख मैदान हाच शब्द जास्त प्रचलित असल्याने मी तोच वापरणार आहे। तर या मुलुख मैदान तोफेची मध्ययुगात शत्रूंना प्रचंड अशी दहशत होती। अर्थात तसा विध्वंस देखील या तोफेने केलेला होताच। शत्रू पक्षाच्या चिंधड्या उडवणाऱ्या या तोफेचे नाव इतके सुप्रसिद्ध आहे की दणकेबाज भाषण करणाऱ्या वक्त्याला देखील आपण मुलुख मैदान तोफेची उपमा देतो। आणि असा धडाकेबाज वक्ता जर पुराव्यानिशी बोलत असेल तर विरोधी पक्षाची दानादान होऊन त्यांची धूळदान होणार हे नक्की असते। सज्जड पुरावे म्हणजेच या वक्त्यांचा दारुगोळा असतो। अशाच प्रकारे तुमच्या समोर मुलुख मैदान तोफेची संपूर्ण माहिती मूळ पुराव्यांच्या सकटच सादर होत आहे। मुलुख मैदान तोफेची सर्वांगीण, सविस्तर आणि विविध विषयांवरील माहिती देणारी ही 5 ते 6 व्हिडिओंची मालिका आहे। यातला प्रत्येक व्हिडिओ हा विषयानुरूप वेगवेगळा आहे आणि यातूनच या तोफेच्या विविध पैलूंविषयी रंजक आणि महत्त्वाची माहिती सादर होणार आहे। तर आजच्या या भागात पाहूया मुलुख मैदान तोफेचा आणि ती बनवणाऱ्या तिच्या निर्मात्याचा इतिहास। इसवी सन 1490 मध्ये मलिक अहमद या बहामनी सल्तनतीच्या सरदाराने अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना केली। याचा मुलगा बुरान निजामशहा पहिला याच्या कारकिर्दीत इसवी सन 1549 मध्ये मुलुख मैदान तोफ अहमदनगरमध्ये बनवण्यात आली। ही तोफ बनविणारा कारागीर होता हसन रुमीचा मुलगा महम्मद। यालाच इतिहासामध्ये रुमी खान या नावाने ओळखले जाते। अहमदनगर किल्ल्याच्या आणि शहराच्या संरक्षणासाठी त्याचबरोबर इतर लढायात देखील वापरण्यासाठी ही महाकाय आकाराची राक्षसीन रुमी खानाने बनवली। तब्बल 55 टन वजन असलेली मुलुख मैदान तोफ रुमी खानाने बनवली आणि जगाच्या इतिहासात यामुळे रुमी खानाचे नाव सर्वात मोठ्या तोफेचा निर्माता म्हणून नोंदले गेले। हा रुमी खान होता तुर्कस्तानामधील इस्तंबूल या शहरातील रहिवासी। याने तुर्कस्तानात आणि नंतरच्या काळात युरोपात सुद्धा तोफा ओतण्याच्या कारखान्यात आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष लढायात तोफखान्यावरती काम करून मोठा अनुभव मिळवला होता आणि त्यामुळे त्याचा त्या काळी मोठा नावलौकिक झाला होता। रुमी खानाने बनवलेली मुलुख मैदान ही ओतीव तोफ आहे। ओतीव म्हणजे तोफेसाठी साचा म्हणजे मोल्ड बनवून
त्यामध्ये वितळलेल्या धातूचा रस ओतून बनवलेली तोफ. अशा ओतीव तोफा एक जिनसी आणि एक संध असल्यामुळे त्या खूपच मजबूत आणि टिकाऊ असत. याशिवाय तोफेचा आणखीन एक वेगळा प्रकार म्हणजे बांगडी तोफ. या बांगडी तोफा धातूंच्या गोलाकार कड्या एकमेकांना जोडून बनवल्या जातात. या बांगडी तोफा बनवण्यासाठी साचा बनवण्याची काहीही गरज नसते. या बांगडी तोफांची माहिती पुढील काळात आपल्या या चॅनलवर सादर होईलच, पण सध्या आपण आपला निशाणा मुलुख मैदानावरतीच रोखून ठेवूया. रुमी खानाने अहमदनगरमध्ये ज्या साच्यातून मुलुख मैदान तोफ बनवली त्याच साच्यातून त्याने आणखीन एक तोफ देखील बनवली होती. हुबेहूब मुलुख मैदान सारखीच असणारी ही होती मुलुख मैदानची जुळी बहीण आणि हिचे नाव ठेवले गेले कडक बिजली. या दोन महाकाय तोफांची भयानक विध्वंसक शक्ती त्या काळच्या दोन महत्वाच्या लढायांमध्ये सर्वांच्या प्रत्ययाला आली. मुलुख मैदान तोफेने सोलापूर किल्ल्यावरील हल्ल्यात केलेली मोठी कामगिरी आणि याच तोफेने राक्षस तागडीच्या म्हणजे तालिकोटच्या लढाईत केलेला प्रचंड विध्वंस यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ यानंतर लगेचच सादर होत आहे. पहिल्यांदा सोलापूरची लढाई झाली आणि त्यानंतर तालिकोटची लढाई झाली. 1565 सालच्या तालिकोटच्या लढाईत मुलुख मैदान आणि तिची जुळी बहीण कडक बिजली या दोन्ही तोफा वापरल्या होत्या. पण तालिकोटवरून अहमदनगरला परत आणताना कडक बिजली तोफ कृष्णा किंवा भीमा नदीत बुडाली असा उल्लेख आढळतो. आता या उल्लेखांच्या पैकी कडक बिजली ही भीमा नदीतच बुडाली असणार हा उल्लेख बरोबर वाटतो, कारण तालिकोटवरून अहमदनगरकडे येताना कृष्णा नदी आडवी येत नाही. कडक बिजली बुडाली, पण मुलुख मैदान मात्र तिच्या माहेरी म्हणजे अहमदनगरला सुखरूप पोचली. यानंतरच्या काळात मुलुख मैदानची रवानगी परांडा या किल्ल्यावर करण्यात आली. परांडा किल्ला हा त्या काळातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला होता. निजामशाहीची राजधानी अहमदनगर शहर आणि त्यातील अहमदनगरचा किल्ला हा मोगलांनी इसवी सन 1600 मध्ये जिंकून काबीज केला. या काळात प्रत्यक्ष निजामशाहीची राजधानी काही काळ परांडा किल्ल्यावरच होती. अर्थात याच वेळी मुलुख मैदान तोफ परांड्यावर आणलेली असणार आहे. 1632 साली अहमदनगरची निजामशाही कायमची नष्ट करण्यासाठी मोगल सुलतान शहाजहान आणि विजापूरचा महम्मद आदिलशहा यांनी एकत्र येऊन निजामशाहीवरती फार मोठे आक्रमण चालू केले होते. निजामशाही पूर्ण नष्ट होणे हा आता काही महिन्यांचाच खेळ होता. यावेळी शिवरायांचे वडील शहाजी राजे अनेक किल्ले आणि बराचसा मुलुख आपल्या ताब्यात घेऊन स्वतंत्र होण्याची खटपट करत होते आणि शिवराय यावेळी केवळ 2 वर्षाचे होते. 1632 सालच्या त्या धामधुमीत परांड्याचा निजामशाही किल्लेदार आका रिजवान हा निजामशहाशी गद्दारी करून आदिलशहाला सामील झाला. परांडा किल्ला आता मुलुख मैदान तोफेसह आदिलशहाच्या ताब्यात गेला. यावेळी महम्मद आदिलशहाने परांडा किल्ल्यात असलेली सुप्रसिद्ध अशी मुलुख मैदान तोफ विजापूरला घेऊन जायचे ठरवले. ही कामगिरी त्याने सोपवली मुरार जगदेव या हुशार आणि मातब्बर अशा सरदारावर. या मुरार जगदेवाने मुलुख मैदान तोफ अत्यंत प्रयास करून परांड्यावरून काढून ती विजापूरला पोहोच केली. या तोफेची वाहतूक करण्यासाठी त्या काळी तब्बल 1400 बैल, 10 हत्ती आणि असंख्य माणसांचा वापर करावा लागला होता. 22 ऑगस्ट 1632 रोजी ही अजस्त्र तोफ विजापूरला पोहोचली आणि विजापूर किल्ल्याच्या तटबंदीत तिच्यासाठी खास बांधण्यात आलेल्या बुरुजावर ही तोफ चढवण्यात आली. तेव्हापासून जवळपास 400 वर्षे झाली आता ही मुलुख मैदान तोफ विजापूरमधील त्या बुरुजावरच आहे. मुलुख मैदान तोफ नगरमधून सोलापूरला गेली होती, तालिकोटला गेली होती, त्यानंतर तिसऱ्यांदा ती परांडा किल्ल्यावर आली आणि परांड्यावरून मग विजापूरला पोहोचली. म्हणजे मुलुख मैदान तोफेने त्या काळी किमान 2000 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आता ही वाहतूक करताना त्यावेळच्या लोकांना किती कष्ट पडले असतील, काय सायास आणि किती अडचणी त्यांना आल्या असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आता आपण रुमी खानाकडे वळूया. रुमी खान हा तोफा ओतण्याच्या कामात आणि लढाईमध्ये हा तोफखाना चालवण्यात वाकबगार होता. याचबरोबर तो इतरही कामांमध्ये हुशार होता.
तो इमारती देखील उत्तम प्रकारे बांधत असे आणि सैन्य घेऊन लढाईवर देखील जात असे. अहमदनगर शहरामधील मक्का मशीद ही रुमी खानानेच बांधलेली आहे. या मशिदीला यामुळेच रुमी खानाची मशीद असे देखील म्हणतात. हा रुमी खान निजामशहाच्या सैन्यातून एका मोठ्या लष्करी मोहिमेवर देखील गेला होता. 1559 साली रुमी खान हा मोहम्मद उस्ताद या निजामशाही सरदाराबरोबर सैन्य घेऊन पोर्तुगीजांच्या विरुद्धच्या मोहिमेवर गेला होता. कोकणातील चौल, रेवदंडा आणि कोर्लई हे किल्ले पोर्तुगीजांच्या ताब्यात होते आणि या परिसरावर पोर्तुगीजांचाच अंमल चालू होता. जेव्हा रुमी खान आणि मोहम्मद उस्ताद पोर्तुगीजांच्या वरती आक्रमण करण्यासाठी या भागात येऊन धडकले, त्यावेळी हे सैन्य आणि बरोबर असलेला तोफखाना पाहून पोर्तुगीजांनी निमूटपणे माघार घेऊन निजामशहाशी तह केला. या रुमी खानाचा मृत्यू अहमदनगर मध्येच झाला. याची कबर अहमदनगरमध्ये 12 इमाम का कोटला या प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळापासून जवळच आहे. सध्या ही रुमी खानाची कबर एका खाजगी शाळेच्या मालकीच्या जमिनीमध्ये आहे. रुमी खानाच्या कबरीची ही इमारत 2 मजली असून ही इतक्या उत्तम स्थितीमध्ये होती की ब्रिटिश काळात ब्रिटिश अधिकारी राहण्यासाठी या कबरीचा उपयोग करत असत. फारशी प्रसिद्ध नसलेली ही इमारत जगातील सर्वात मोठी तोफ बनवणाऱ्या व्यक्तीची असल्यामुळे हिला एक वेगळेच महत्व आहे. या रुमी खानाच्या कबरीपासून जवळच रुमी खानाने मुलुक मैदान तोफ ओतण्यासाठी बनवलेला साचा अगदी ब्रिटिश काळापर्यंत सुस्थितीमध्ये होता. हा साचा जमिनीमध्ये लांबलचक चर किंवा मोठा खड्डा काढून त्यामध्ये बनवलेला होता. हा चर 100 फूट लांब, 60 फूट रुंद आणि 6 फूट खोल होता. अशी या खड्ड्याची मापे देखील नमूद केली गेली आहेत. आणि या खड्ड्यात मुलुक मैदान आपण सध्या पाहतो त्या आकारात काढण्यासाठी साचा बनवून त्यात वितळलेला धातूचा रस ओतून मुलुक मैदान तोफ रुमी खानाने बनवली होती. आणि मुलुक मैदान तोफ बनवल्यानंतर याच साच्यातून हुबेहूब तिच्यासारखीच कडक बिजली तोफ बनवण्यात आली होती. ही मुलुक मैदान तोफ जेव्हा रुमी खानाने साच्यातून बाहेर काढली तेव्हाची एक दंतकथा अहमदनगरच्या इतिहासात नमूद झालेली आहे. या कथेनुसार या नव्या कोऱ्या तोफेची वापरण्यापूर्वी एका वेगळ्या प्रकारे शांती करण्यात आली होती. तोफ बनविताना तिच्यामध्ये शिरून बसलेल्या दुष्ट शक्तींना शांत करून त्यांना बाहेर काढण्यासाठी रुमी खानाने त्याच्या मुलाला शस्त्राने ठार मारून त्या मुलाच्या रक्ताने मुलुक मैदान तोफ संपूर्ण माखली होती, अशी ही कथा आहे. ही भयानक आणि ऐकणाऱ्याची अक्षरशः बोलतीच बंद करणारी कथा खरी की खोटी हे मात्र निश्चित पुरावे नसल्याने खात्रीपूर्वक सांगता येत नाही. पण ही दंतकथा फार पूर्वीच्या काळापासून प्रचलित आहे एवढे मात्र खरे आहे. तर मित्रांनो, आजचा हा पहिला भाग इथे संपला. या भागात आपण मुलुक मैदान तोफेचा सर्वसाधारण इतिहास, तिच्या निर्मात्याचा इतिहास आणि मुलुक मैदानचा विजापूरपर्यंत झालेला प्रवास पाहिला. पुढील भागात आपण मुलुक मैदान तोफेची एक वेगळीच आणि रंजक अशी हकीकत पाहणार आहोत. आजच्या या भागातील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. ही माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या परिचितांना आणि मित्रांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयाच पुढच्या भागात. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.